उद्यापासून नामनिर्देशन दाखल करण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुंडे यांनी दिली आहे। सदर माहिती आज बुधवार दिनांक 17 एप्रिल रोजी दुपारी 2:30 वाजता प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून माहिती दिली आहे। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 39वी लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात सोमवार दिनांक 13 मे रोजी मतदान होणार आहे। यासाठी उमेदवाराकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया उद्या गुरुवार दिनांक 18 एप्रिलपासून सुरुवात होत आहे। गुरुवार दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होत आहे। तसेच याच दिवसापासून 25 एप्रिल 2024 पर्यंत 11 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन कार्यालयात नामनिर्देशन पत्र निःशुल्क दिले जातील। तसेच संपूर्ण कागदपत्रासह जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात हे नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील। नामनिर्देशन पत्रासोबत शपथपत्र नमुना 26 आणि 25 एप्रिल रोजी 3 वाजेपर्यंत सादर करता येणार आहे। तसेच शपथपत्र अपूर्ण असल्यास दुसरे शपथपत्र सादर करण्याची अंतिम वेळ दिनांक 26 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत आहे। इच्छुक उमेदवारांना आपल्या अर्जासोबत मतदार यादीची प्रमाणित पत्र दाखल करावी लागणार आहे। फॉर्म ए व फॉर्म बी 25 एप्रिल दुपारी 3 वाजेपर्यंत सादर करायचे आहेत, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुंडे यांनी केले आहे।